तर सर्वांचा भन्नाट रेसिपी या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची असा मेदू वड्याची रेसिपी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता मी उडदाची डाळ घेतली आहे. तर 4 ते 5 तासासाठी मी उडदाची डाळ भिजत घातली होती. तर अर्धा किलो ही उडदाची डाळ आहे, म्हणजेच की 500 ग्राम उडदाची डाळ आहे. तसंच 500 ग्राम उडदाच्या डाळीला मी इथं 1 वाटी म्हणजेच की 100 ग्राम असं तांदूळ घेतलं आहे. तर तांदूळ पण छान असं भिजत ठेवलं होतं. तर आता हे दोन्ही पण वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात आधी मी तांदूळ वाटून घेते. तर वेगळंच वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी तांदूळ असं वाटून घेतलं आहे बारीक असं. तर छान असं तांदूळ आपलं वाटून झालंय. तसंच आता जी उडदाची डाळ आपण भिजत घातली होती, ती उडदाची डाळ पण आपल्याला छान अशी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आणि वाटताना जर तुम्हाला अद्रकचा तुकडा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. तर बघू शकता छान अशी उडदाची डाळ मी वाटून एकसारखी फेटून घेतली आहे, म्हणजे हाताने मिक्स करून घेतली आहे. आणि असं हाताने मिक्स करून झाल्यानंतर पाण्यामध्ये असा एक गोळा टाकून बघायचा. जर ते पीठ आपलं वरती तरंगलं तर आपलं उडदाचं पीठ बरोबर तयार आहे. आणि मी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला वडे टाकून घ्यायचे. तर बघू शकते इथे तेल गरम झाले आणि तेलामध्ये मी सगळे वडे सोडून घेते. तर मी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणेच वडे आपल्याला सोडून घ्यायचेत. तर हाताला पाणी लावून मी ते वडे असे तेलात सोडून घेतले. आणि वडे तेलात टाकल्यानंतर 1-2 मिनिटांनी आपल्याला ते वडे असे मोकळे करून घ्यायचेत. आणि एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत. जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती वडे तळले तर त्याचा फक्त कलरच चेंज होईल आणि वडे आतमधून चांगले शिजणार नाही, फक्त बाहेरूनच लाल असे झालेले दिसतील. म्हणून मीडियम गॅसवरती छान असे आपल्याला हे वडे करपूस असे तळून घ्यायचे, जेणेकरून आतून शिजतील पण छान आणि बाहेरून छान असे क्रंची लुकसुद्धा त्याला येईल. आणि खाताना सुद्धा थोडासुद्धा वडा आपल्याला कच्चा लागणार नाही. म्हणून मीडियम गॅसवरती मी हे वडे तळून घेत आहे. तर तुम्ही इथपर्यंत रेसिपी बघत आला आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा. तर इथे बघू शकता छान असा आपला वड्याचा कलर चेंज झालाय, म्हणजेच की आपले वडे छान असे तळून झालेले आहेत. वडे आपले बाहेरून छान असे क्रंची किंवा क्रिस्पी झालेत आणि आतमधून छान असे तळले गेलेत, म्हणजेच आतमध्ये छान असे जाळीदार सॉफ्ट असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. तर सगळे वडे मी साईडला प्लेटमध्ये काढून घेते. सगळे वडे काढल्यानंतर आता आपण सांबर बघणार आहोत. तर सांबारसाठी मी इथं तुरीची डाळ घेतली होती. 1 वाटीच तुरीची डाळ घेतली होती. त्याच्यामध्ये 2 कांदे आणि 1 टोमॅटो टाकून छान अशी ही डाळ शिजवून घेतली. तर आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलं आहे आणि पातेलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 पळी मी तेल टाकून घेते. आणि तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण. तर लसूण भरपूर असं सोलून घ्यायचा. तर लसूण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा. तर लसूण टाकल्यानंतर आपल्याला जिरी मोहरी हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर मस्त असं आपल्याला लसूण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तसंच जिरी मोहरी पण आपल्याला त्याच्यासोबतच परतून घ्यायची आहे. तसंच आपलं सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता पण आपल्याला तेव्हाच टाकायचा आहे. आणि कोथिंबीर, कढीपत्ता जेवढा आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊ, तेवढा आपला छान असं सांबारला फ्लेवर येतो.
तर आता हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी परत एकदा एक टोमॅटो आणि एक कांदा कापून घेतलाय. तर तो सुद्धा टाकून आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तसंच मी इथं गाजर पण घेतलंय. गाजर आणि वांग्यानी छान असा सांबारला फ्लेवर येतो. हे सांबार डोश्यासाठी, वड्यांसाठी, इडलीसाठी आपण वापरू शकतो. त्याच्यासाठीच आपल्याला ह्याच्यामध्ये गाजर आणि वांगं टाकून घ्यायचंय. तर छान असं गाजर आणि वांगं टाकल्यानंतर छान असं एकत्र मिक्स करून आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्यात. तसंच ह्या स्टेपला मी मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, जेणेकरून मिठाने भाज्या लवकर शिजून होतात, म्हणून मीठ टाकायचं आहे. तर छान असं मिक्स करून एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवून आपल्याला या भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्यात. तर बघू शकता छान अशा आपल्या भाज्या शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर इथे 1 चमचा सांबर मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा म्हणजे चिमूटभर हळद इथं मी टाकून घेतलेली आहे आणि मसाले टाकल्यानंतर आपण डाळ शिजवून घेतली होती, ती डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर शिजलेली डाळ मी भाज्यांमध्ये मिक्स करून घेते. तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे. तर 1 चमच्याभर मी तिखटानुसार तुमच्या मिरची पावडर तुम्ही टाकू शकता. तर मी 1 चमचा मिरची पावडर टाकली आहे आणि जर तुम्हाला थोडासा गोडपणा हवा असेल, तर तुम्ही गुळाचा खडा किंवा साखर टाकू शकता, पण मी टाकलेली नाही आहे. तसंच इथं मी चिंच भिजत ठेवलं होतं, तर ती चिंच पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं. तर बघू शकता आपलं सांबर तयार झालेलं आहे आणि आपले छान असे वडे आणि सांबार तयार आहे. तर छान अशी आपला मेंदू वड्याची रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि